ಅಂತಂದ್ರೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ವೈದ್ಯಕೀಯ ಶಿಕ್ಷಣ विश्व को शांति फेब्रुआरी 26 जो हमारा भारतीय स्वागत है आपका ए न्यूज में। मैं हूं आपके साथ सानिया गणेत। विश्व को शांति देने वाला तथा शांति देने वाले तथागत भगवान बुद्ध, राष्ट्रघटना के शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, इनके प्रतिमा विचार आदर्शों को त्रिवार अभिवादन। आज जो विजापुर शहर में कर्नाटक स्टेट के हेल्थ मिनिस्टर है, उन्होंने बुद्धिज़्म के बारे में जो कुछ असंवैधानिक बात की है, वास्तविक देखते जाए तो यह संविधान के माध्यम से ही ये चुन के आए हैं और ये संविधान का कानून जो बनाया है उन्होंने वो बर्ताव करना चाहिए। जब कोई मंत्री चुन के आता है और मंत्री बनता है, उस टाइम उनको प्रतिज्ञा लेना पड़ता है और वो प्रतिज्ञा में बताते गए जाते हैं कि सभी जो देश में धम्म है उसके प्रति मेरा समता का भावना रहेगा। लेकिन उन्होंने एक ही धम्म के बारे में गलत कहा है और दूसरे धम्म की बाजू ली है। इसीलिए संविधान के विरुद्ध उनका जो भाष्य हुआ है, तो संविधानिक बातों से उन्होंने बर्ताव करना चाहिए। इसीलिए बुद्धिज़्म के विजापुर परिसर के सब बुद्धिज़्म लोगों से यह निषेध के लिए आंदोलन किया है। कलेक्टर जी को निवेदन दिया है कि उन्होंने संवैधानिक इस बात के बारे में एक तो क्षमा मांगनी चाहिए, नहीं तो इस्तीफा देना चाहिए। ये इसीलिए ये आज का आंदोलन हो गया है। जी धन्यवाद। मंगल 20 तारीಕು बिक्कू भी ಫೆಬ್ರವರಿ 26ನೇ ತಾರೀಕಿನಂದು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಈ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಆರೋಗ್ಯ ಸಚಿವರಾದಂಥ ಸುಧಾಕರ್ ಸರ್ ಅವರು ಬೌದ್ಧ ಧಮ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಅಸಂಬದ್ಧ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿದ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಇವತ್ತು ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ವಿವಿಧ ಸಂಘಟನೆಯ ಮುಖಂಡರುಗಳು ಹಾಗೂ ಪ್ರಗತಿಪರ ಸಂಘಟನೆಗಳು ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲರೂ ಅವರ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಖಂಡಿಸಿ ಬಿಜಾಪುರದ ನಗರದಾದ್ಯಂತ ಪ್ರತಿಭಟನೆ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮುಖಾಂತರ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ರಾಜ್ಯಪಾಲರುಗಳಿಗೆ ಇವತ್ತು ನಾವು ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅವರನ್ನು ಕೂಡಲೇ ಈ ಸರ್ಕಾರದಿಂದ ವಜಾಗೊಳಿಸಬೇಕು ಮತ್ತು ಅವರು ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿದಂಥ ಅಸಂಬದ್ಧ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ವಾಪಸ್ ಪಡಿಬೇಕಂಥೇಳಿ ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲರೂ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬರ ಅನ್ವಯಿಗಳು ಮತ್ತು ಬುದ್ಧನ ಅನ್ವಯಿಗಳು ಹಾಗೂ ಪ್ರಗತಿಪರರು, ವಿಚಾರವಾದಿಗಳು ಮತ್ತು ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರು ಕೂಡಿ ಇವತ್ತು ನಾವು ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳವರಿಗೆ ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಆ ಮನವಿಯನ್ನು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಸ್ವೀಕರಿಸಿ ಈಗ ರಾಜ್ಯಪಾಲರಿಗೆ ತಲುಪಿಸಿವಿ ಎಂದು ಭರವಸೆ ನೀಡೋದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಇವತ್ತು ಮನವಿಯನ್ನು ನೀಡಿದ್ದೇವೆ. ನನ್ನ ಹೆಸರು ತಿಪ್ಪಣ್ಣ ದೊಡ್ಡಮನಿ, ವಕೀಲರು, ವಿಜಯಪುರ. जो हमारा भारतीय राइट है उसके ऊपर कर्नाटक मिनिस्टर उन्होंने बुद्धिज़्म पर सुधाकर जी ने बुद्धिज़्म पर टीका की है, टिप्पणी की है। वो आर्टिकल 25 to 28 का उल्लंघन है। हमने कलेक्टर जी से निवेदन किया है कि इस पर एक्शन ले एंड वी फाइट बैक पीसफुली एंड पीसफुली एक्ट ऑन हिम एंड सैक हिम on the immediate action so that nobody can argue on freedom of religion and deny freedom of religion. सुधाकर जी ने जो अहम मुद्दों पर ब्राह्मण सभा में जो बोला है, वो बौद्ध धम्म के ऊपर जो प्रचुरता से आघात किया है, वो निषेध निंदनीय है। इसके लिए हम आदरणीय बी सारीपुत्र भारतीय बौद्ध महासभा की तरफ से यहाँ पर निषेध व्यक्त करने के लिए आए हैं। ये हम पीसफुली निषेध व्यक्त किया है और इसी के साथ आगे हम इसका तीव्रता बढ़ाएंगे अगर उन्हें रेजिग्नेशन नहीं दिया तो। जय भीम नमो बुद्धाय। If they don't take any action regarding K. Sudhakar, संविधान सबसे बड़ा है साहब, संविधान सबसे बड़ा है। जो आर्टिकल जो है हमें कोई भी रिलीजन का फ्रीडम देता है, हम कोई भी करते हैं भावना दुखी नहीं होना चाहिए। अभी जो आपने जो बोला है वक्तव्य, वो एक सभा में बोला है, ब्राह्मण सभा में बोला है। उसमें क्या बोला है कि बुद्धिज़्म ने जग का हित नहीं किया है, इसलिए हमने बुद्धिज़्म के विरुद्ध जो एक्ट हुआ है वो ठीक है, ऐसा बोला है। ये अगर ठीक है तो फिर उन्होंने हमारे जो धम्म के भावनाओं को ठेस पहुंचाई है और इस पर एक्शन संवैधानिक तरफ से कोर्ट लेगा और वो आगे का प्रशासन लेगा, वो
संविधान के हिसाब से गलत है, वो एक्शन उनको लेना ही पड़ेगा, नहीं ले सकते, कैसे नहीं ले सकते सर इसीलिए तो हमने आवाज़ उठाई है। तो सर जी पहले तो ऐसे सारे बीजेपी के भाजपा के नेता कई सारे स्टेटमेंट दे चुके हैं, उन पर तो अभी तक एक्शन नहीं हुआ है क्योंकि स्टेट गवर्नमेंट में भी भाजपा है, सेंट्रल गवर्नमेंट में भी भाजपा है। क्या अगर इसके खिलाफ भी अगर वो कोई एक्शन नहीं लेते हैं तो आपका आगे का क्या प्लानिंग है? भारत संविधान पर चलता है, इस पर कोई भी पार्टी अगर सत्ता पर आती है वो सभी का हित होना चाहिए उसमें। अगर कोई बीजेपी का मुख्यमंत्री बनता है या बीजेपी का पीएम बनता है तो वो ये बात नहीं कि वो सिर्फ एक ही प्रजाति और एक ही लोगों का प्रेरक है या फिर प्रतिनिधि है, वो हम सभी का प्रतिनिधि है, वो हमारे सभी के हित में होना चाहिए। अगर वो नहीं करते हैं तो वो संवैधानिक है, उसे हम कोर्ट में देखेंगे, उसके लिए हम उठाव करेंगे, हमारे राइट्स के लिए, हमारे फ्रीडम के लिए हम निवेदन देंगे, पीसफुली देंगे, यही संविधान कहता है। वो ऐसा नहीं बोल सकते कि हम ये धर्म के साइड में लेंगे, वो धर्म के साइड लेंगे, वो संवैधानिक होना चाहिए। जो भी पार्टी हो, कोई भी रूल में आते हो, वो अपने मनमानी नहीं कर सकते। यहाँ पर सभी नागरिक को ಇರಬೇಕಾದದ್ದು ಧರ್ಮ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಇಡೀ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ವೈಜ್ಞಾನಿಕವಾದಂತ ಒಂದು ಬಹುದೊಡ್ಡ ಪ್ರಗತಿಯನ್ನು ಹೊಂದಿರತಕ್ಕಂಥ ದೇಶಗಳು ಇವತ್ತ ಬೌದ್ಧನ ಇಟ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಮುಂದುವರಿದಿದ್ದಾವೆ. ಆದರೆ ಸುಧಾಕರ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು, ಈ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಜಪಾನ್ ದೇಶದಲ್ಲಿ ಬುಲೆಟ್ ಟ್ರೈನಿನ ಒಂದು ತಂತ್ರಜ್ಞಾನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಆ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಭಗವದ್ಗೀತೆಯನ್ನು ಕೊಡಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ದ ಬುದ್ಧಿಸ್ಟ್ ಸೊಸೈಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ 28 ಶಾಖೆಗಳನ್ನು ಹೊಂದಿದೆ. 28 ಶಾಖೆಗಳ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಹೊಂದಿದೆ. ಇಡೀ ಭಾರತದಲ್ಲಿ ಇದರ ಶಾಖೆಗಳನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಈ ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ ಅವ್ರನ್ನ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಅವ್ರನ್ನ ಕೂಡಲೇ ಸಚಿವ ಸಂಪುಟದಿಂದ ಬಿಡಬೇಕು, ಕೈ ಬಿಡಬೇಕು, ಕ್ಷಮೆ ಯಾಚಬೇಕು, ಬೌದ್ಧರಿಗೆ ಕ್ಷಮೆ ಯಾಚಬೇಕು, ಬೌದ್ಧರಿಗೆ ನೋವಾಗಿದೆ. ವೈದ್ಯಕೀಯ ಶಿಕ್ಷಣ ಸಚಿವರಾದಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ಸುಧಾಕರ್ ಅವರು ಬ್ರಾಹ್ಮಣರ ಮಹಾಸಭೆಯಲ್ಲಿ ಬೌದ್ಧ ಧರ್ಮದಿಂದ ಈ ದೇಶ ಅಪಾಯದಲ್ಲಿದ್ದು ಅದು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಬ್ರಾಹ್ಮಣರು ಮತ್ತು ಶಂಕರಾಚಾರ್ಯರು ಬಹುದೊಡ್ಡ ಪಾತ್ರವನ್ನು ವಹಿಸಿದರು ಅಂತಿಕೊಂಡು ಅವರು ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಹಣ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನಿಂದ ಬಿಜೆಪಿಗೆ ಹೋಗಿ ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ಮಾರ್ಕೊಂಡಂಥ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ, ಒಬ್ಬ ಲಜ್ಜೆಗೆಟ್ಟ ಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಒಂದು ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ಈ ದೇಶ ಜನ, ಈ ರಾಜ್ಯ ಜನ ಕ್ಷಮಿಸಲಾರಂಥ ವಿಚಾರವನ್ನು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ನಾವು ಖಂಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಇವತ್ತೆಲ್ಲ ಸೇರಿದ್ದೀವಿ ನಾವು. ಅವರು ಮೊನ್ನೆ ದಿವಸ ಬ್ರಾಹ್ಮಣರ ಮಹಾಸಭಾದಲ್ಲಿ ಈ ಹೇಳಿಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವ್ರು ನಿನ್ನೆ ಒಂದು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಒಂದು ಸ್ಪಷ್ಟೀಕರಣ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಾವು ಹಾಗೆ ಸುಮ್ಮನೆ ಕೂತ್ಕೊಂಡ್ರೆ ಯಾರನ್ನ ಹೆಂಗೆ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಇದು. ಬೌದ್ಧ ಸಿದ್ಧಾರ್ಥ ವಿಷ್ಣುವಿನ ಅವತಾರ ಅಂತಕೊಂಡು ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬುದ್ಧ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇನ್ನೊಂದು ಜನ್ಮ ಇಲ್ಲ ಅಂತ ಬುದ್ಧ ಹೇಳಿದ್ದಾನೆ. ಆದ್ರೆ ಆ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಪರಿಜ್ಞಾನನಿಲ್ಲ. ಮುಂದಿನ ಇಲೆಕ್ಷನ್ ಅಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅವರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಬೇಕಾಗಿದೆ ಅಂತಿಕೊಂಡು ಅವರು ತಮ್ಮ ಬ್ಯಾಳೆ ಬೇಯಿಸ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ಧರ್ಮಗಳನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಜಾತಿಗೆ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಜಗಳ ಹಚ್ಚೋದ್ರ ಮೂಲಕವಾಗಿ ತಮ್ಮ ಆಡಳಿತದ ವೈಫಲ್ಯಗಳನ್ನ ಮುಚ್ಚಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಪ್ರತಿದಿನದ ಅಪ್ಡೇಟ್ಗಾಗಿ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ.